तर आज इथे मी बनवणार आहे पावसाळ्यात स्पेशल मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी खमंग आळूवडी। तर आळूवडी कोणाकोणाला खायला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता आपण रेसिपी सुरू करूयात। इथे ना मी मार्केटमधून छान अशी 10 ते 12 आळूवडीची पानं घेऊन आले होते। मस्त मोठी मोठी आळूवडीची पानं होती, त्यांना मी मस्त स्वच्छ धुवून घेतले त्या पाण्यानं आणि साईडला करून घेतलं। आता आपल्याला इथे एक मसाला सुद्धा रेडी करायचा आहे। तर अगोदर मी आळूवडीच्या पाण्याची देठ काढून घेतली, जेणेकरून आपल्याला त्याला बेसन पीठ व्यवस्थित लावता येईल। मी एक एक करून सर्व पाण्याची देठ काढून लाटण्याने त्याला प्रेस करून घेतलं। आता आपण ह्या आळूवडीच्या पाण्याला बाजूला ठेवून देऊया आणि ह्याच्यासाठी आता आपण एक मसाला रेडी करूया। तर मसाला इथे फक्त आपल्याला एकदम सिंपल रेडी करायचा। इथे मी 10 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे अख्खे धणे, काळी मिरी, जिरा आणि लाल मिरची घेतली होती। इथे मी चिंच आंबट गोडसाठी टाकलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर टाका, नाही तर स्किप केली तरी चालेल। सोबत आलं अर्धा इंच आणि कोथिंबीर आणि मिरची घेतली होती, व्यवस्थित त्याचं असं मस्त पेस्ट बनवून घेतली। आता इथे एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन घेतलं, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि वाटलेला मसाला ह्यामध्ये मी घालून घेतला। आता काही सुके मसाले घातले, लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद, चवीपुरता मीठ आणि वरतून थोडंसं तीळ घालून मस्त असं स्मूथ पेस्ट बनवून घेतली। याची पाणी थोडंसंच घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही पेस्ट मध्ये, नाहीतर एकदम पातळ होऊन जाईल। जाडसरच ठेवायची पेस्टला। आणि छान पेस्ट तयार झाल्यानंतर मी मस्त असं आळूवडीची पानं घेतली, त्याच्यावर ही पेस्ट व्यवस्थित लावून घेतली। आपल्याला एक एक दोन दोन पानं अलट पलट करून याची पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची आहे, जेणेकरून आळूवडीचा रोल व्यवस्थित बनेल आणि आळूवडी खायला एकदम क्रिस्पी आणि खमंग खुसखुशीत लागेल। तर हे तुम्ही पाहू शकतात, माझे मस्त असे 2 रोल आळूवडीचे बनवून रेडी झालेले होते। इथे मी एक छोटा आणि एक मोठा असे 2 रोल बनवून घेतले होते, कारण का 10-12 पानं होती, त्यामुळे माझे 2च रोल बनवून झालेले। आता ह्या आळूवडीच्या पाण्याने आपल्याला ना स्टीम करायचं आहे। तर इथे मी स्टीम करण्यासाठी इडलीचं भांडं वापरलेलं आहे, तुम्ही टोपाल सुद्धा करू शकतात। त्याच्यामध्ये छान असं तेल ग्रीस करून घेतलं त्याच्या प्लेटला आणि हे आळूवडीचे जे रोल झाले होते ना ते त्याच्यावरती ठेवून दिले। 10 मिनिटांमध्ये आपली मस्त अशी आळूवडी एकदम स्टीम होऊन झालेली तुम्ही पाहू शकतात। एकदम मस्त अशी आपली आळूवडी 10 मिनिटात स्टीम झालेली आहे बघा। दोन्ही रोल मी तुम्हाला काढून दाखवते, एकदम छान शिजलेले आहेत, म्हणजे छानच झालेले आहेत वाफेवरती। आता ह्याला आपल्याला ना थंड करून घ्यायचं आणि मस्त असं कट करून घ्यायचं। इथे मी गोल आकाराने कट करणार होते, आता तुम्ही ह्याला असं सुद्धा खाऊ शकतात आणि ह्याला फ्राय केलं तर अजून जास्त चव येते। तर इथे मी ह्याला असंच थोडं खाण्यासाठी ठेवले होते आणि थोडेसे मी ह्याला मस्त असं गरम तव्यावरती तेल टाकून कुरकुरीत क्रिस्पी अलटपलट करून दोन्ही बाजूनी मी फ्राय करून घेतले। आता तुम्ही पाहू शकतात माझी छान अशी खमंग आणि कुरकुरीत आळूवडी बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला सुद्धा जर अशी आळूवडी बनवायची आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, बाय।